शिव पार्वतीचं देखील नाव घेतलं जातं, कारण आता येणारी जी महाशिवरात्र आहे त्या महाशिवरात्रीच्या दिवशीच ही जी यांची प्रेम कहाणी आहे ती मशहूर झाली होती। एक कवित्रीने सुंदर अशी कवी लिहिलेली आहे की उस दिन प्रेम की कहानी मशहूर हो गई, उस दिन प्रेम की कहानी मशहूर हो गई, जिस दिन हिमाचल की रानी शमशान वाले की दीवानी हो गई, शमशान वाले की दीवानी हो गई। या शिवरात्रीच्या दिवशीच आमच्या पार्वती माता भगवान शंकराला समर्पित झाल्या होत्या। आता व्हॅलेंटाईन्स डे चालू आहेत बघा, म्हणजेच रोज डे असतात, चॉकलेट डे असतात, टेडी डे असतात। आता काही जणींना माहिती आहे, काही जणींना नाही माहिती। आपल्या प्रेयसीला आपण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सर्व डे आपण साजरे करतो, पण हे टेडी देऊन, हे गुलाब देऊन, हे विश करून हे सगळं करण्यापेक्षा माझं सांगणं असेल की शिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आता येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असताल त्या व्यक्तीला त्या शिवरात्रीच्या दिवशी आपण ते सांगावं। त्या शिवरात्रीच्या दिवशी त्या व्यक्तीसाठी उपवास करावा, कारण त्या दिवशी स्वयं भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचं प्रेमभाव त्यांना उत्पन्न झाला होता। त्यामुळे त्याच शिवरात्रीच्या दिवशी हे सर्व आपण साजरे केलं पाहिजे। असं त्या पार्वतीचा आणि भगवान शंकराचा सुंदर विवाह झालाय। यांचा विवाह करण्याचं मुख्य कारण म्हणजे तारकासुर नावाचा जो दैत्य होता, त्या दैत्याने पृथ्वी तलावरती जिकडे तिकडे हाहाकार माजवलेला होता। त्यामुळे सर्व देवदेवतांनी आमच्या भगवान शंकराला प्रार्थना केली होती की देवा तुम्ही आता विवाह करा। का बरं? देवालाच का विवाह करायचा? त्यामुळेच तारकासुर का बरं शांत होणार? तर त्या तारकासुराने, हे राक्षस खूप खतरनाक असतात बघा, आपण भगवंताचं नामस्मरण करतो जेवढं आपल्याला जमन तेवढं, पण ते राक्षस असे एवढं देवाचं नामस्मरण करतात, एवढं देवाचं तप करतात की देवाला प्रसन्न व्हावंच लागतं। हजारो वर्ष करतात, कोणी डोळे काढून देतं, कोणी हात काढून देतं, कोणी डोके काढून देतात। लय अवघड आहे ते राक्षसच शेवटी देवाची प्रार्थना करतात आणि देवाला प्रसन्न करून त्यांच्यावरच उलट फिरतात। त्या तारकासुराने असाच आमच्या ब्रह्मदेवाचा घनघोर असा तप केलं होतं। त्या तपातून एक दिवस ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावरती हा ब्रह्मदेवाला म्हणतो, ब्रह्मदेवा तुम्ही जर का माझ्यावरती खरोखर प्रसन्न असाल तर मला असं वरदान द्या की मी कधीच माझा मृत्यू होणार नाही। ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे या जगामध्ये स्वतः मीच अमर नाहीये, मी सुद्धा मरणार आहे, आणि मग मी तुला कसं बरं हा वरदान देऊ? मी तुला हे वरदान देऊ शकत नाही। अमर होण्याचं वरदान या जगामध्ये अजून कोणाला भेटलं नाही। फक्त अमर कोणी असतील तर आमचे भगवान शंकर आहेत। मी अमर व्हायचं वरदान देऊ शकत नाही म्हणे। सांगितलं ठीक आहे देवा, काय करा, या जगामध्ये अमर आमचे भगवान शंकर आहेत ना, मग त्या भगवान शंकराच्या पुत्राच्या हातून माझा वध ठरवा। ठीक आहे म्हणे, हे वर मी तुला देऊ शकतो। तथाच तू म्हणाले आणि वर देऊन निघून गेले। आता भगवान शंकराच्या पुत्राने तर यांना मरण येणार होतं, पण भगवान शंकराला पुत्र कसं होणार? सती मातेचा त्याग केला। आता भगवान शंकर आमचे भोले बाबा एकटेच बसलेले होते साधू होऊन। तेव्हा त्या कारणाने सर्व देवतांनी आमच्या भगवान शंकराकडे जाऊन त्यांना प्रणाम करून, त्यांची स्तुती करून, नमस्कार करून, त्यांना आग्रह करून विनंती केली, आणि तेव्हा कुठे आमचे भगवान शंकर लग्नासाठी तयार झाले। पण आता लग्न करायचं म्हटल्यावरती मुलगी सुद्धा सुंदर असायला हवी, गुणवान असायला हवी। देवासोबत लग्न करायचंय, अशीच मुलगी जमेल का? साधा आपल्या मुलासोबत आपल्याला मुलाचं लग्न जमवायचं असेल तर त्या पोरीशी ह्या पोराचे 36 गुण जुळवले जातात, काय काय केलं जातं, लय नखरे असतात लग्नाचे। आता तेवढे नखरे यांना पार करायचे तर हे बघायला गेले तर आमचे भोले बाबा, राहिला नाही घर नाहीये, राहिला
जेवायची काही त्यांची सोय नाही, राहतात भूतांमध्ये. यांना नेमकी पोरगी देणार कोण? बरं, एक वेळेस यांना पोरगी देऊ नाही टाकतील, पण दिसायला बघायला गेलं तर गळ्यामध्ये साप, डोक्यावरती साप, डोक्यावरती एक गंगा माता, ते चंद्रकोर, यांचे म्हणजे सगळं त्यांचं विचित्रच होतं. माझ्यासोबत लग्न कोण करेन म्हणे. तर सर्व देवतांनी भगवंताला सांगितलं, भगवंता तुमच्यासाठी आम्ही अगोदरच ही सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. काय म्हणे, कुठे व्यवस्था केली म्हणे? स्वतः उमा माता तुमच्यासाठी या पृथ्वी तलावरती प्रकट झाल्या आहेत. उमा माताने इथे अवतरित झालेल्या आहेत. हिमालयाच्या पोटी, मेनकाच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे. ठीक आहे म्हणे, पण ती उमा, ती पार्वती माझ्या योग्यतेशी आहे का? सांगितलं आपण परीक्षा घेऊया. परीक्षा घ्यायला गेले. अगोदर सप्त ऋषी गेले, जाऊन आमच्या पार्वती मातेची परीक्षा घेतली. पार्वती माता त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर भगवान शंकर स्वयं तिथं त्यांची परीक्षा घ्यायला गेले. ज्या वेळेस ते परीक्षा घ्यायला गेले त्यावेळेस पार्वतीच्या जवळ जाऊन बघतात तर पूर्ण निस्तेज झालेली होती. काही पोटात अन्न पाणी नव्हतं. केसाच्या जटा झालेल्या होत्या. चेहरा सुरकुटून गेलेला होता. जेव्हा हे सगळं बघितलं आमच्या भगवान शंकराला दया आली. डोक्यावरती हात ठेवला. जसं डोक्यावरती हात ठेवला तसं आमच्या पार्वती माता परत पहिल्यासारख्या सुंदर रूपवान दिसायला लागल्या. भगवान शंकर प्रसन्न झाले, वरदान दिलं, सांगितलं मी तुझाच पती होईल. आणि पार्वती माता घरी जाऊन आपल्या आईला व बाबाला म्हणजेच हिमालयाला आणि मेनकाला सांगतात, आई मी एवढी तपश्चर्या केली भगवान शंकरासाठी, आज माझ्या तपश्चर्याचं फळ मला भेटलंय. आज मला माझ्या तपाचं फळ भेटलंय. आता विवाह करायचं म्हटल्याच्या नंतर कन्यावरी येती रूपम माता वित्तम पिता श्रोतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न वितरे जनहा. जसं लग्न करायचं म्हटल्याच्या नंतर मुलगी जी असते ती मुलगी बघते की आपला जो मुलगा होणार आहे, जो नवरा होणार आहे तो रूपवान असावा, देखणा असावा. कन्यावरी येती रूपम, रूप बघते ते. मुलगा गोरा आहे का, दिसायला कसा आहे, काय, सगळे नखरे ती मुलीचे चालतात. त्यानंतर त्यांच्या वडिलांची अशी इच्छा असते की बाबा मुलगा दिसायला चांगला असो नसो ठीक आहे, मुलाकडे इस्टेट असो नसो ठीक आहे, पण मुलगा कमवता असायला हवा. आणि मायबाप जर का आपण आपल्या मुलीला लग्न करायचं आपले ज्यावेळेस ठरतं त्यावेळेस त्या मुलाकडे किती श्रीमंती आहे, किती पैसा आहे, किती इस्टेट आहे, दिसायला कसा आहे, हे सर्व बघण्यापेक्षा मुलाकडे गुण काय आहेत ते बघावं. कारण मुलाला आपण खूप श्रीमंत घरी दिले आपल्या मुलीला, पण त्या श्रीमंतीचा काही उपयोग सुद्धा झाला पाहिजे ना. जर का मुलगा व्यसनी असेल, त्याच्याकडे अवगुण असतील तर ती श्रीमंती खूप दिवस टिकणार नाही. एखाद्या गरीबाच्या घरी मुलगी दिलेली आहे, काही त्याच्याकडे पैसे वगैरे नाही आहेत, मुलगी ही स्वयं लक्ष्मीचं रूप असते. घरात गेल्याच नंतर लक्ष्मी प्राप्त होणारच. गरीबाच्या घरी दिली आहे आपली मुलगी, त्या मुलाला सपोर्ट करून ते कितीतरी पुढे पैसे कमवू शकतात, पुढे ते श्रीमंत होऊ शकतात. पण जर का मुलाकडे अवगुण असतील, मुलगा जर का गुणी नसेल तर त्याच्याकडे कितीही पैसे असून उपयोग होणार नाही. कितीही श्रीमंती असली, त्याचे नातेवाईक खूप असतील, त्याचं नाव खूप असेल, त्याचं इस्टेट खूप असेल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मुलीचं लग्न करत असताना मुलगा कसा आहे त्याच्याकडे लक्ष द्यावा. कारण या घोर कलियुगामध्ये महाराज प्रत्येक जणाकडे अवगुण आहेत, पण त्या अवगुणामध्ये एकच गुण बघायचा, मुलगा आई वडिलांची सेवा करतोय का, मुलगा बाहेर वावरत असताना नम्रतेने वागतोय का, मुलाकडे लक्षणं काय आहेत त्या मुलाची लक्षणं बघावेत. आणि या हिमालयाला त्यांना सुद्धा प्रश्न पडला की आता मुलगी लग्न करायचं म्हणतीये, तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाले, पण नेमकं हिचं भविष्य काय आहे हे सुद्धा बघायला हवं ना. तितक्यात तिथे नारद महर्षी आले. नारायण नारायण. आता नारद महर्षी आलेच नंतर महाराज काही प्रश्न आहे का? जसे आले
तसं त्यांचं आतिथ्य वगैरे केलं, पूजन वगैरे केलं, गुरुदेवाला प्रणाम वगैरे केला आणि झाल्याच्या नंतर अगदी नम्रतेने हिमालय म्हणतो, हे नारद महर्षी, गुरुदेव, माझी मुलगी आता उपवर झालीये, माझ्या मुलीसाठी मला आता मुलगा बघायचा आहे, एकदा तिचा हात बघून तिचं भविष्य तर सांगा. ठीक आहे म्हणे. पार्वती मातेचा हात नारद महर्षी बघायला लागले. बघतात तर काय म्हणतात, म्हणे भविष्य खूप चांगलं आहे तुझ्या मुलीचं. हे भविष्यकार असेच असतात बघा, सुरुवातीला काय करतात, खूप छान छान सांगतात, असं भविष्य तसं भविष्य, तुमच्यामध्ये खूप चांगलं होणार आहे, खूप इस्टेट कमवणार आहे, खूप नाव कमवणार आहे, खूप काही सांगतात सुरुवातीला, पण शेवटी बनतात पण म्हणले की महाराज विषय संपला. तसंच नारद महर्षीने खूप त्यांची स्तुती केली, म्हणे तुमची पार्वती खूप दिसायला सुंदर आहे, छान घरी जाणार आहे, सगळं चांगलं आहे म्हणे. पण म्हणले पार्वती माताच्या घरी जाणार आहे तो मुलगा, त्याला घर नसणार आहे कधीच, अंगावरती नीट वस्त्र घालणार नाही, प्युअर जोगी असणार आहे म्हणे. अच्छा, जसं ऐकलं तसं मेनकाला टेन्शन आलं. या बायांचं असंच असतं बघा, आपल्या होणाऱ्या जावयाकडे भरपूर इस्टेट असावी असं वाटते, मोठं घर असावं, मोठी इस्टेट असावी वाटतं. मेनका म्हणायला लागली याच्याकडे काहीच नाही, मग त्याच्यासोबत लग्न कशाला करायचं, पण हिच्या हातावरती तेच दिलेलं, हिचं भविष्य तेच आहे. ठीक आहे म्हणे नारद महर्षी, मग आता हिच्यासाठी पती सुद्धा तुम्हीच बघा. अहो यांच्यासाठी पती काय बघायचा, पती तिकडे तयार आहे म्हणे, नवरदेव महादेव तयार आहेत ना. आणि या दोघांचा असा हा सर्व प्रसंग होऊन नारद महर्षीच्या द्वारे, ब्रह्मदेवाच्या द्वारे, विष्णू भगवंताद्वारे पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा सुंदर असा विवाह काल आपण बघितला. सुंदर त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर पार्वती मातेने कैलास पर्वतावरती ग्रहप्रवेश केला. थाटामाटामध्ये त्यांचा ग्रहप्रवेश पार पडला. त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर जे जे कार्य असतात ते त्यांचे सुंदर असे पार पडले. सत्यनारायणाची कथा असेल, देवदेवतांचे दर्शन असतील, सर्व काही झालेले आहे. पाहुणे राहुणे सगळे तिथे आलेले होते. बघता बघता 8-15 दिवस होऊन गेले आणि सगळे पाहुणे राहुणे आपण आपल्या घरी निघून गेले. लग्न झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. जोपर्यंत खायला गेला लग्न घरामध्ये चांगलं असेल तोपर्यंतच राहतात. एकदा का ते कमी झालं की निघून जात असतात. 15 दिवस झाले सगळे निघून गेले ना, आता कोणीच राहिलं नाही. राहिले ते फक्त भूतगीता आमच्या शंकराजवळ राहिले. आता भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा विहार चालू झाला. दोघं जण सुंदर असं वनामध्ये विहार करायचे. त्यांचं मन रमत होतं. इकडले तिकडले गप्पा मारायचे. सुंदर असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, हजारो वर्ष त्यांचा विहार चालू होता. देवदेवतांना चिंता लागली, देवा हे काय करताय तुम्ही, आम्ही तुमचं लग्न केलंय तारकासुराचा वध करावा म्हणून, आणि तुम्ही आहात की 1000 वर्ष झाले अजून बाहेरच नाही आले. देवाला कळालं, पण महाराज देव काहीच बोलले नाही. इकडे देवतांना चिंता लागली. तेवढ्यात तारकासुराने स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्गावरती आक्रमण करून इंद्रदेवाला सर्व देवतांना त्रास देऊन तिथून बाहेर काढून दिलं आणि स्वर्गावरती स्वतःचा हुकूम चालवायला लागला. देवाला कामाला लावलं. इंद्राला सांगितलं, इंद्रा चल तू इथली साफसफाई करून घे. 33 कोटी देवांना सांगितलं, प्रत्येक जणाला प्रत्येक काम सांगितलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तू माझ्या समोर इथे वेद वाचत बसायचं म्हणे. वेद वाच तू. ज्या वेळेस आमचे ब्रह्मदेव वेद वाचायचे तेव्हा थोडासा सुंदर प्रसंग आल्याच्या नंतर उंच स्वरामध्ये वाचायचे. जसं उंच स्वरामध्ये वाचलं तसं तारकासूर लगेच बोलायचं, ए ब्रह्मदेवा माझ्या समोर उंच आवाज काढतो. ब्रह्मदेवाला शिक्षा द्यायच्या. बघता बघता ते तारकासुराचा सर्व देवतांना खूप त्रास होत होता. त्यामुळे सर्व देव आमच्या भगवान शंकराकडे आले आणि भगवान शंकराला येऊन म्हणतात, देवा
तुम्ही थोडंसं पार्वती मातेपासून बाजूला होऊन इकडे सुद्धा लक्ष द्या ना. म्हणे काय झालं? अहो देवा, तो तारकासुर आम्हाला खूप त्रास देतोय. ठीक आहे म्हणे. आमचे भगवान शंकर शांत होते महाराज, पण पार्वती मातेला क्रोध आला. आणि हे देवतांनो, तुम्ही आमच्या विहारामध्ये विक्षेप आणला, तुम्ही आमच्यामध्ये विक्षेप आणला, आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही आलात. त्यामुळे मी तुम्हा सर्व देवतांना श्राप देते की तुम्हा देवतांना कधीच संतती प्राप्त होणार नाही. असा मोठा घनघोर असा श्राप आमच्या पार्वती मातेने सर्व देवतांना दिला. महादेव म्हणतात, अगं ए पार्वती, हे काय केलंस तू? देवतांना श्राप दिला. त्या देवतांमध्ये मी सुद्धा येतो, मी सुद्धा देव आहे, माझं सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होतो. आता माझं कसं होणार? आपल्याला सुद्धा पुत्र होऊ शकत नाही म्हणे. पण तेवढ्या त्या क्षणामध्ये आमच्या महादेवाचं तेज पृथ्वी तलावरती पडलं. पृथ्वी तलावरती भगवान शंकराचं ते तेज ज्या वेळेस पडलं, तेव्हा ते तेज कोणाला सहन होत नव्हतं. पृथ्वी तलावरती त्या तेजामुळे विक्षेप होत होता. त्या तेजाने जिकडे तिकडे त्रास होऊ लागला. तेव्हा त्या तेजाचा सगळ्यांना त्रास होत होता. तेव्हा नारद महर्षीने अग्नीला, त्या तेजाला अग्नीमध्ये प्रविष्ट होण्याची आज्ञा दिली. ते तेज अग्नीमध्ये प्रविष्ट झालं आणि माघ महिन्यामध्ये प्रयाग क्षेत्री ज्या सप्तऋषींच्या 7 पत्न्या तिथे स्नान करण्याकरिता आलेल्या होत्या, देवाची पूजा करण्याकरिता आल्या होत्या. पहाडच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती त्या 7 जणी तिथे स्नान करण्याकरिता आल्या. त्यांचं पूर्ण स्नान वगैरे झालं आणि थंडी वाजती म्हणून त्या 7 जणी अग्नी त्यांना तिथे प्रगट केली आणि त्या अग्नीला शेकत बसल्या. ज्या वेळेस त्या शेकत बसल्या होत्या, त्यावेळेस त्या शेकाद्वारे ते तेज या 7 जणीच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. या 7 जणीच्या गर्भामध्ये ते तेज प्रविष्ट होऊन या 7 जणी आता घरी गेल्या. आणि घरी गेल्याच्या नंतर सप्तऋषींना कळालं की यांच्या गर्भामध्ये मूल जन्माला आलेलं आहे, म्हणून यांच्या गर्भ यांचा धारण झाला. हे जसं सप्तऋषींना कळालं तसं त्यांना क्रोध आला. क्रोधाने त्यांना बोलायला लागले. तेव्हा त्या म्हणतात, देवा, हे कसं काय झालंय आम्हाला काहीच माहिती नाही. सप्तऋषींनी डोळे झाकून सर्व काही घडलेला प्रसंग बघितला आणि सांगितलं, हे तेज सामान्य नाही, हे तेज तुम्हाला सहनही होणार नाही. या तेजाचं तुम्हाला सहन होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, या गर्भाचा त्याग करा सांगितलं. आणि त्या सप्तऋषींच्या 7 पत्नींनी तो गर्भ त्याग करून गंगेमध्ये सोडला. गंगेमध्ये सोडल्याच्या नंतर वाहत वाहत ते एका अरण्यामध्ये गेलं आणि त्या अरण्यामध्ये जाऊन मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात षष्ठीला आमच्या भगवान शिवाच्या पार्वती मातेचा पुत्र म्हणजेच कार्तिकेयांचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जन्म झाला. बोलो कार्तिकेय महाराज की जय. असं सुंदर त्या कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला. कार्तिकजींचा जन्म होताना एवढी खटाटोप करावी लागली आणि एवढ्यामध्ये पार्वती मातेने देवतांना श्राप सुद्धा दिला. त्यामुळे आज आपण बघतो कोणत्याच देवताला पुत्र नाहीये, फक्त आमच्या भगवान शंकराला पुत्र आहे. ते पण या कारणामुळे त्यांचं तेज खाली पडलं होतं, त्यामुळे त्यांना पुत्र झाला. आणि ज्या वेळेस कार्तिकांचा जन्म झाला त्यानंतर अरण्याने त्याचा सांभाळ केला आणि काही दिवसांनंतर आमच्या पार्वती मातेला कार्तिकेयांची आठवण झाली. आणि महादेवा, तुमचं तेज पृथ्वी तलावरती पडलं, ते तेज आता कुठेतरी उत्पन्न झालंच असेल. ते तेज नेमकं कुठे आहे बघा, कारण शेवटी ते माझा सुद्धा पुत्र आहे. सांगितलं ठीक आहे. नारदांना सांगितलं, नारदा
हे सर्व कुठे घडलंय लवकर बघून या. नारद नम पार्वती पते शिव हर हर महादेव. ते कार्तिकांचा जन्म झालेला जसं देवतांना कळालं तसं सर्व देव कार्तिकी महाराजांजवळ जातात आणि जाऊन त्यांना प्रार्थना करतात की हे शिवपुत्रा, तुमचा जन्म झालेला आहे. तुम्ही काही सामान्य नाही, तुम्ही या अरण्यामध्ये राहण्यासाठी आलेले नाहीत. तुम्ही स्वयं भगवान शंकराचे पुत्र आहात, महादेवाचे तुम्ही पुत्र आहात. जसं महाराज कार्तिकेयांना कळालं तसं प्रसन्न झाले आणि सांगितलं मला माझ्या पिताश्रींचं माताश्रींचं दर्शन घ्यायचंय. आणि कार्तिके महाराजांना थाटामाटामध्ये वाद्यासह त्यांना कैलास पर्वतावरती घेऊन गेले. कैलास पर्वतावरती त्यांचं सुंदर असं आगमन झालं. पार्वती मातेने त्यांचा सत्कार केला, त्यांचा सन्मान केला आणि अगदी थाटामाटामध्ये त्यांना कैलास पर्वतावरती घेऊन गेले. जसं महाराज कैलास पर्वतावरती कार्तिके महाराज येतात तसं ब्रह्मदेव, विष्णुदेव आदी सर्व देवता कार्तिकेकडे येतात. म्हणे कार्तिक महाराज, तुमचा जन्म या तारकासुराला मारण्याकरिता झालेला आहे. चला म्हणे. पार्वती म्हणते, अरे देवांनो, तुम्हाला काही वाटतं का नाही? आमचं लग्न होतं नाही होत की लगेच आलात. माझा मुलगा घरी येतो नाही येत की लगेच आलात. थोडी दमदीर धरत जा म्हणे. जा आणि अगोदर तुम्ही युद्ध करा. जर का तुम्हाला युद्ध नाहीच झेपलं तर म्हणे कार्तिकी येईल. आणि पार्वती मातेच्या सांगण्यावरनं सर्व ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देवतांनी तारकासुरावरती आक्रमण केलं. ज्यावेळेस तारकासुरावरती आक्रमण केलं त्यावेळेस अगोदर इंद्र गेले. इंद्राने आपलं अस्त्र सोडले. ज्यावेळेस इंद्र शस्त्र सोडत होतं त्यावेळेस इंद्राचं तिथे काहीच चालत नव्हतं. हत्तीवरती स्वार झालेला इंद्र होता, पण तारकासुरासमोर त्याचं काहीच चाललं नाही. इंद्रदेव पाठीमागे आले. इंद्रदेवाचं झाल्याच्या नंतर अनेक देवदेवता तिथे गेले, पण कोणाचंच काही तिथे चलेना. तेव्हा स्वयं ब्रह्मदेव समोर गेले. ब्रह्मदेव गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने अनेक शस्त्रांचा अस्त्रांचा वापर केला, पण ब्रह्मदेवाचं सुद्धा तिथे काहीच चलेना. स्वयं विष्णू भगवंत गेले. विष्णू भगवंताने आक्रमण केलं. विष्णू भगवंताचंही काही चलत नव्हतं. भगवान शंकर गेले. भगवान शंकराचं सुद्धा काही चाललं नाही महाराज. तेव्हा स्वयं कार्तिकी महाराज तिथे गेले आणि कार्तिकी महाराजांनी जाऊन त्यांचं युद्ध चालू झालं. घनघोर असं त्यांचं युद्ध चालू होतं. ते युद्ध बघण्यासाठी सर्व देवदेवता तिथे गर्दी केलेली होती. गंधर्व असतील, किन्नर असतील, सर्व तिथे ते युद्ध बघू लागले. ते युद्धाच्या प्रसंगी कार्तिके महाराज अनेक शस्त्र सोडत होते. तारकासुरच्या शस्त्रांना काहीच मानत नव्हता. लगेच त्या शस्त्रांचा काही उपयोग होईना ते तारकासुरावरती. बघता बघता तारकासुराने एवढं युद्ध केलं की आमच्या कार्तिके महाराज तिथे मूर्छित झाले. जसे कार्तिक महाराज मूर्छित झाले, देवतांना प्रश्न पडला, आता नेमकं होणार काय? तारकासुर बोलायला लागला, अरे देवतांनो, एवढ्याशा पालकाला माझ्या समोर पाठवलं तुम्ही? एवढे मोठे मोठे तुम्ही देवता आहात आणि माझ्या समोर एका पालकाला पाठवतात? याचं माझ्या समोर काय चालणार आहे म्हणे. निंदा करायला लागले. तेव्हा सर्व देवतांनी एकच जयघोष करून कार्तिके महाराजांना त्यांना वंदन केलं, त्यांना प्रार्थना केली आणि त्यांचा जय जय घोष केला. बोलो कार्तिकेय महाराज की जय. जसा जय घोष केला तसे आमचे कार्तिकेय महाराज मूर्छित अवस्थेतून उठले आणि मूर्छित अवस्थेमधून उठून त्यांनी आपले चक्र सोडलं, अस्त्र सोडले, बाण सोडले, धनुष्यबाण सोडायला लागले आणि शेवटी त्यांनी त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि त्रिशूळ हातामध्ये घेऊन त्या तारकासुराच्या छातीवरती त्या त्रिशूळाचा वार केला. जसा त्या त्रिशूळाचा वार केला तसं ते तारकासुर पृथ्वीवरती धाड आपटला आणि आपटल्याबरोबर त्याचा तिथे वध झाला. बोलो कार्तिकेय महाराज
आज की जय. नम पार्वती पते हर हर महादेव. असं त्या तारकासुराचा वध झाला आणि जसा तारकासुराचा वध झाला देवतांनी भगवान शंकराची पार्वती माताची कार्तिकेयांची स्तुती केली आणि कैलास पर्वतावरती हे तिघेही गेले. हे कैलास पर्वतावरती गेले पण आता परत एक बाणासूर नावाचा जो राक्षस होता तो बाणासूर सुद्धा असाच पृथ्वी तलावरती हाहाकार करू लागला. तो सुद्धा तारकासुराचाच मित्रच होता. तेव्हा एक गोच नामक पर्वत होतं. ते पर्वत आमच्या कार्तिकेय महाराजाकडे आलं आणि म्हणतं कार्तिकेय आम्ही एवढ्या दिवस तुझा सांभाळ केला त्या बदल्यामध्ये आम्हाला काहीतरी हवंय. म्हणे काय पाहिजे तुम्हाला? ते कौच पर्वत आमच्या कार्तिकेय महाराजाला बोलायला लागलं. म्हणे एक बाणासूर नावाचा राक्षस आहे. तो राक्षस आम्हाला खूप त्रास देतोय. जसं कुमारांना माहिती झालं की पर्वताला त्रास देतोय तसं आमचे कार्तिकेय कुमार लगेच जाग्यावरनं उठले आणि युद्धासाठी सज्ज झाले. कारण कार्तिकेय महाराज म्हणतात की जरी माझा जन्म आमच्या भगवान शंकरापासून झाला असला तरी सुद्धा माझा सांभाळ या अरण्याने या पर्वताने या नद्यांनी केलेला आहे. यांच्यामुळे मी आज जिवंत आहे म्हणे. त्यामुळे कार्तिकेय महाराज लगेच युद्ध करण्याकरिता सज्ज झाले आणि ते युद्धाला गेले. ज्या वेळेस ते युद्धाला गेले त्यावेळेस त्या दोघांचंही युद्ध चालू झालं. ते युद्धामध्ये आमच्या कार्तिकेय महाराजांनी सहजच त्या बाणासूर नावाच्या असुराचा वध केला आणि त्यांचा वध झाल्याच्या नंतर तिथे पलंबसूर नावाचा एक राक्षस आला. त्या शस्त्र अस्त्र सोडून त्यांचा सुद्धा तिथे वध केला. या दोघांचा वध झाल्याच्या नंतर आता आमचे कार्तिकेय महाराज सुंदर असं कैलास पर्वतावरती राहायला लागले. तिघा जण मस्त राहत होते. सुंदर त्यांचा प्रपंच चालू झाला. पण त्यांच्या प्रपंचामध्ये भगवान शंकर असणारे त्यांचा नित्यनेम होता की सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून भगवान श्रीरामांची तपश्चर्या करायची. त्यांचं समाधीमध्ये ते बसायचे. त्यांच्या नियमानुसार ते तप करायला गेल्याच्या नंतर आमच्या पार्वती माता जल क्रीडा करण्याकरिता जायच्या. म्हणजे स्नान करण्याकरिता जात होत्या. त्या स्नान करण्याकरिता जात असताना त्या जल क्रीडा करताना त्या आपल्या त्यांच्या दोन सखींना सोबत नेत होत्या आणि त्यांच्या रोजच्या नियमाप्रमाणे ते जल क्रीडा करायच्या. पण एक दिवस आमच्या भगवान शंकराला पार्वती मातेला भेटण्याची ओढ लागली आणि समाधी अवस्थेमधून उठून भगवान शंकर पार्वती मातेला भेटण्याकरिता निघाले. उमेकडे गेले आणि जसं उमा मातेकडे गेले तसं ते जल क्रीडा करत होत्या. त्या दोन्हीही त्यांच्या सख्या लज्जित झाल्या आणि त्यांच्याबरोबर आमच्या पार्वती मातेला सुद्धा थोडीशी लज्जा आली आणि ते जल क्रीडा सोडून भगवान शंकराकडे आल्या. ठीक आहे, एक दिवस ठीक होतं, पण 2 दिवसानंतर परत तसाच प्रसंग घडला. भगवान शंकराला अचानक भेटायची ओढ लागली आणि लगेच भगवान शंकर आमच्या पार्वती मातेकडे गेले. तेव्हा या पार्वती मातेच्या असणाऱ्या सख्या म्हणतात, पार्वती तुझा पती अचानक आपल्याकडे येतो, आपण जलक्रीडा करतात, तुझं कोणी ऐकतं का नाही म्हणे या कैलास पर्वतावरती? तुला काही मान सन्मान आहे की नाही? एवढे 2 सैनिक बाहेर उभा आहेत, त्या सैनिकांचं न ऐकता तुमचे पती डायरेक्ट इकडे येतात, तुमचा काही इथे सन्मानच नाहीये म्हणे, तुमचं कोणी काही ऐकत नाही. राग आला महाराज पार्वती मातेला आणि पार्वती मातेने आपल्या हाताने एक मूर्ती तयार केली, मनुष्याची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला एक आकार दिला.
मनुष्याचा आणि त्या आकार देऊन त्या आपल्या तपाच्या बळावरती आपल्या ताकदीवरती त्यांनी त्यामध्ये प्राण सोडले. त्यामध्ये प्राण सोडल्याबरोबर त्या मूर्तीला प्राण दिल्याच्या नंतर त्या मूर्तीला त्यांनी नाव दिलं. म्हणे याचं नाव गजानन असेल, असं सुंदर त्याला नाव दिलं. आणि तिथे आमच्या गणपती महाराजांची उत्पत्ती झाली. बोलो गणेशजी महाराज की जय. असं गणेशजींचा जन्म झाला. आता गणेशजींना सांगितलं तुझं एकच काम आहे म्हणे. काय काम आहे? तर ज्यावेळेस मी जलक्रीडा करत असते, ज्यावेळेस मी काही मुख्य काम करत असते, त्यावेळेस मी तुला सांगत जाईल तू बाहेर उभा राहून कोणालाच आतमध्ये येऊ देऊ नको. म्हणजे ठीक आहे, कोणालाच मी आतमध्ये येऊ देणार नाही. नियमाप्रमाणे आमच्या पार्वती माता जलक्रीडा करण्याकरिता गेल्या आणि एकटे आमचे गणेशजी महाराज तिथे बाहेर उभा राहून पहारा देत होते की कोणी आतमध्ये येऊ नये म्हणून. नेमकं महाराज त्याच दिवशी भगवान शंकराला तिथे येण्याची ओढ लागली आणि लगेच ते पार्वती मातेला भेटण्याकरिता निघाले. जसं आले तसं आमच्या गजाननांनी त्यांना अडवलं. म्हणे थांबा, कोण आहात तुम्ही? म्हणे मी पार्वतीचा पती. पण तू कोण मला अडवणारा? म्हणे मला मातेने सांगितलेलं आहे की आतमध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही. माझी माता जलक्रीडा करत आहे, काहीतरी काम करत आहे, त्या आतमध्ये तुम्हाला मी सोडू शकत नाही. ने अरे तू कोण मला अडवणारा? मी तिचा पती आहे, पती परमेश्वर आहे, मला अडवणारा तू कोण? तेव्हा सांगितलं माझ्या मातेने मला माझ्या पित्याविषयी काहीच सांगितलेलं नाही किंवा मला कोणाविषयीच काही सांगितलेलं नाही. माझं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. माझ्या मातेच्या आज्ञेनुसार मी तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही. भगवान शंकराने सांगितलं बाळा तुला काही माहिती नाहीये, जाऊ दे मला. नाही म्हणे मी नाही जाऊ देणार. आमचे भगवान शंकर खूप राग आला आणि रागाने त्यांनी आपलं शस्त्र असणारं त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि ते त्रिशूळाचा वार गजाननावरती केला. जसा ते त्रिशूळाचा वार केला तसं त्यांचं शरीर धड त्यांचं मस्तक शरीरापासून वेगळं पडलं आणि त्यांचं शरीर तुटून एवढ्या दूर जाऊन पडलं की ते कोणाला दिसायलाही तयार नाही. सर्व प्रसंग पार्वती मातेला माहिती झाला. पार्वती माता धावत पळत बाहेर येतात, बघतात तर काय झालंय. पार्वती मातेला राग आला, रुद्र अवतार त्यांनी धारण केला, कालिका मातेचा अवतार धारण केला आणि रडायला लागल्या. मोठमोठ्याने हंबरटा फोडतायत, डोळे लाल झाले त्यांच्या रागाने. गजाननाला जवळ घेतात आणि त्याला जवळ घेऊन तांडव करायला लागले, रडायला लागल्या. म्हणे भगवान शंकरा तुम्ही हे काय केलं? माझ्यापासून उत्पन्न केलेला मी हा मुलगा होता, तुम्ही माझा मुलगा माझ्यापासून वेगळा केलाय. एका आईचा मुलगा तुम्ही माझ्यापासून वेगळा केलाय, तुम्ही मला खूप त्रास दिलाय, असं म्हणून त्या तिथे तांडव करत होते. ज्या वेळेस त्या तांडव करत होते त्यावेळेस त्यांच्या तांडव करत असताना पृथ्वी तलावरती काही अग्नीचे थेंब उडायचे. ज्या वेळेस त्या अग्नी पडत होते त्यावेळेस त्या अग्नीद्वारे पृथ्वीवरती हाहाकार माजायला लागला. जिकडे तिकडे देवतांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. पार्वती मातेने एवढा हाहाकार माजवला की जिकडे तिकडे ही वार्ता अचानक सगळीकडे पसरून गेली. सगळे देवदेवता तिथे पार्वती मातेजवळ आले. सर्व दृश्य सगळेजण बघत होते. बघत असताना त्या भगवान शंकराला वाटलं नेमकं करावं तरी काय. सांगितलं पार्वती मी तुला वचन देतो की मी तुझ्या मुलाला आत्ताच जिवंत करेल, पण अगोदर तुझा राग शांत कर. पार्वतीने सांगितलं नाही देवा, जोपर्यंत माझा मुलगा मला जिवंत दिसत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. काही हट्ट असतात, जसं बाल हट्ट असेल, स्त्री हट्ट असेल, तो स्त्री हट्ट पूर्ण करावाच लागतो. त्यातली त्यात बायकोने जर का नवऱ्याकडे केला तर तो पुरवावाच लागतो. आणि इकडे तर प्रसंग असा होता की पार्वती मातेला राग आलेला होता. बायकोच्या राग आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला,
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उदा 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 हे गळ्यात गाळून कवडीची माळ पायात घालून चाळ हातात परडी तुला गावडे वाजवितो संबळ उदा 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 जग जग द्या ज्वाले तुला आणि तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आम्ही गोंधळाला गोंधळ मांडला बाबा गोंधळाला गोंधळ मांडला बाबानी गोंधळाला मोती मंडप आकाशाचा हात जोडणे खडग बागितो उतार कर नावाचा उदा 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 अधर्मते दारुणे धर्माई तूच रक्षिला पैशासुर जरतीने पूर्ण ऐकते ते मातला आज आमावरी संकटबारी धावत लवकरी आज आमावरी संकटबारी धावत लवकरी आम्ही गोंधळाला आई भवानी तुझ्या कृपेने तारी समजला समय माधुजी माऊली वारी संकटाला आज आमावरी संकटबारी धावत लवकरी आज आमावरी संकटबारी धावत लवकरी आम्ही गोंधळाला भवानी मातेचा उदे उदे तेव्हा भगवान शंकरापासून काही होत नाही हे बघून सर्व देवतांनी आमच्या अंबे मातेची प्रार्थना केली, त्यांची पूजा केली, अर्चना केली, त्यांची स्तुती केली. तेव्हा कुठे माताचा क्रोध थोडासा शांत झाला. इकडे लगेच भगवान शंकराने नंदीला सांगितलं, नंदी या नंदीला सांगितलं, नंदी तू या दक्षिण दिशेने जातोयस, या दक्षिण दिशेने तुला मी पाठवत आहे. याला जात असताना तुला सगळ्यात अगोदर ज्या गजेंद्राचं तुला मुख दिसेल त्या गजेंद्राचं मुख इकडे आण आणि अशा गजेंद्राचं मुख आणायचंय जो अनेक गजेंद्रामध्ये बसलेला, अनेक हत्तींमध्ये बसलेला कल्प आहे हत्तीचा, त्या कळपामध्ये बसलाय. पण सगळ्या हत्तींचं मुख एकीकडे असेल आणि ह्या हत्तीचं मुख एकीकडे असेल.
असा तो हत्ती असणार, असा तो गजेंद्र असेल, त्याचंच मुख तू इकडे आणायचे. आमचा नंदीश्वर महाराज दक्षिण दिशेने निघाले. बघा, काही चांगलं कार्य करायचं असेल, देवाचं काही कार्य करायचं असेल तर नेहमी घराच्या बाहेर पडत असताना दक्षिण मुखाकडे निघावं. जरी तुम्हाला दुसऱ्या दिशेने जायचं असेल तरी निघताना कमीत कमी 4 ते 5 पावलं तरी दक्षिण दिशेने टाकावे. दक्षिण दिशेने नंदीश्वर महाराज निघाले आणि खूप दूरवर गेले. काही सापडेना. गजेंद्राचं मुख सापडत नव्हतं. इकडे पार्वती माता वाट बघतायत, सगळे देवता वाट बघतायत. तेवढ्यात त्यांना हत्तीचा कळप दिसला. त्या हत्तीच्या कळपामध्ये गेले आणि त्याच हत्तीच्या कळपामध्ये एक हत्ती सर्व हत्तींच्या विरुद्ध बसलेला होता. जसं त्या हत्तीला बघितलं तसं त्या हत्तीचं शिर, धड आणि शिर वेगळं केलं आणि ते शिर घेऊन आमच्या गजेंद्राजवळ आले. भगवान शंकराजवळ आले आणि भगवान शंकराने ते गजेंद्राचं मुख आमच्या गणेशजींना लावलं आणि जसं गजेंद्राचं मुख लावलं तसं त्या गणेशजींमध्ये परत प्राण प्रतिष्ठा करायला लागले. त्यावेळेस प्राण प्रतिष्ठा करत असताना पार्वती माते आणि भगवान शंकरांनी दोघांनी मिळून त्या गजेंद्रामध्ये, त्या गणेशजींमध्ये प्राण प्रतिष्ठा केली आणि सर्वांनी त्या गजेंद्राची म्हणजेच गणेशजींची एकच जयघोष केला आणि त्या गजेंद्राला दुसरं नाव दिलं, गणेशजी असं त्यांना नाव दिलं. बोलो गणेशजी महाराज की जय. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीधनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. चतुराय गानप्रणाय गानतरात्मने गानचुकाय गानवृत्ताय गानोचुकमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुरुप्रवेशाय गुणवे गुणगुरवे गुरुदैत्य कलछत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्राते गुरुमाखण्डखण्डकाय गीतसाराय गीतपद्माय गीत अश्राय धीमहि गृहप्रदायाय गन्धमत्ताय भोजप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि. असा सुंदर गणेशजींना पुनर्जन्म गणेशजींचा झाला. पण आता झाल्याच्या नंतर पार्वती मातेला चिंता लागली. म्हणे असं शरीर एक आणि शिर एक. अर्धा बघायला गेलं तर मनुष्य आणि अर्धा बघायला गेलं तर प्राणी. मग आता याला कोणी मान सन्मान सुद्धा या पृथ्वी तलावरती द्यायला हवा. जर का समोर चालून याची कोणी निंदा करायला लागलं तर. पार्वती मातेला चिंता लागली आणि पार्वती मातेने भगवान शंकराला सांगितलं, देवा तुम्ही माझ्या पुत्राला असं विचित्र केलंय,
तेव्हा लगेच भगवान शंकर म्हणतात, पार्वती तू चिंता करू नकोस. आपला हा जो पुत्र असेल त्याला या जगामध्ये एवढा मान सन्मान भेटणार आहे की त्याचं आवाहन केल्याशिवाय कोणतंच कार्य फळाला जाणार नाही. प्रत्येक कार्य करत असताना अगोदर गणेशजींना आवाहन करावं लागतं. करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करुणा प्रथम नमन, करुणा प्रथम नमन. हे वसुदेव गजानन, वसुदेव गजानन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन. करुणा प्रथम नमन, करुणा प्रथम नमन, करुणा प्रथम नमन. देव विधीचा जनिता, देव देते दास देवा, देव विधीचा जनिता, देव देते दास देवा. सर्व भावे वंदुदेवा, सर्व भावे वंदुदेवा, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन. करुणा प्रथम नमन, करुणा प्रथम यामुळे गणेशजींना कोणतंही कार्य करत असताना अगोदर वंदन केलं जातं. जसं आपण लग्न कार्य बघत असतो, लग्न कार्यामध्ये सुद्धा अगोदर गणपतीजींनाच वंदन केलं जातं. कथा असेल, कीर्तन असेल, सप्ताहाचा आरंभ असेल, कोणत्याही कार्याला अगोदर गणेशजींचं पूजा असेल, सत्यनारायणाची पूजा असेल, कोणतीही पूजा असली तरी सुद्धा अगोदर गणेशजींना आवाहन करावं. तरच ते फळ आपल्याला भेटतं, तरच त्याची पुण्यता आपल्याला भेटते. शिवाय आपल्या कार्यामध्ये कसलंच विघ्न येत नाही, कारण ते विघ्न हरतायत. त्यामुळे त्या विघ्नहर्त्याला आपण अगोदर वंदन केलं पाहिजे. शिवाय घरातून एखादं चांगलं कार्य करायला निघाल्याच्या नंतर आपल्या घरातील गणपतीला वंदन केलं पाहिजे. गणपतीलाच नाही तर घरामधून बाहेर पडत असताना अगोदर आपण देवघराचं दर्शन घेतलं पाहिजे आणि घरातून आल्याच्या नंतर देवघराचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडत असतो त्यावेळेस घरातल्या देवदेवतांना, आपल्या घरामध्ये कुळदैवता असते, गणेशजी असतात, तुळजाभवानी असेल, खंडोबा असतील, जे जे तुमच्या घरामध्ये देवता असतात ते देवता घरामध्ये आपण असताना आपल्यावरती लक्ष ठेवतात की याचं सगळं सुरळीत चालू आहे का, याचं कुठं काय चालू आहे, हे सगळं ते देवता बघतात. बाहेर गेल्याच्यावर आपण मंदिरामध्ये दर्शन घेतो वगैरे, ते आपला भाग वेगळा झाला, पण आपल्या घरातली देवता आपल्यावरती लक्ष ठेवून असते की हा घरातून कधी बाहेर पडला आणि कधी घरात येणार आहे. घरातून बाहेर पडत असताना सुखरूप घराच्या बाहेर पडावं आणि सुखरूप घरामध्ये यावं, याकरिता आपण आपल्या देवघराचं नेहमी दर्शन घेतलं पाहिजे. त्या गणेशजींना आपण वंदन केलं पाहिजे. जे गणेशजींचे 12 नाव आहेत, त्या 12 नावाचं हे जे स्तोत्र आहे ते आपण रोज घेतलं पाहिजे. त्याने काय होतं तर आपल्या मुलांची, काही मुलांचं शिक्षणामध्ये त्यांची थोडीशी बुद्धी कमी चालत असेल, थोडासा अभ्यास ते कमी करत असतील किंवा व्यवहारामध्ये त्यांची बुद्धी कमी चालत असेल तर त्यांनी या स्तोत्राचं वाचन करावं. शिवाय जीवन जगत असताना आयुष्य आपलं हे सर्व सुरळीत पार पडावं म्हणून या 12 नावाचं नेहमी आपण वाचन केलं पाहिजे. या 12 नावाचं रोज एकदा तरी हे नाव आपण घेतले पाहिजे दिवसभरातून.
तसं तर उठल्या उठल्या जेव्हा आपली आंघोळ होत असते तेव्हा आंघोळ झाल्याच्या नंतर अगोदर सूर्य नमस्कार करायचा. सूर्याचे 12 नावं घेऊन सूर्याला नमस्कार करावा. सूर्याचा नमस्कार झाल्याच्या नंतर घरामध्ये देवपूजेला बसल्याच्या नंतर देवपूजा करत असताना जरी तुम्ही हे 12 नाव घेतले तरी सुद्धा तुम्हाला तेवढंच फळ प्राप्त होणार आहे. देवपूजा करत असताना इकडलं तिकडलं हे ते बोलण्यापेक्षा हे 12 नावं बोलायचे किंवा हे 12 नावं जरी तुम्ही देवपूजा करताना बोललं नाही तरी सुद्धा देवपूजा करत असताना नेहमी आपण काहीतरी देवाचं नाव घेत देवाला स्नान घालावं. कुठे कुठे आम्ही बघायला गेल्याच्या नंतर आता बाहेर गेल्याच्या नंतर बघायला भेटतं देवपूजा करत असताना कोणी गाणे लावून करतात, कोणी सिनेमाचे गाणे लावतात, बरेच काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे काही गाणे वगैरे लावण्यापेक्षा देवाचं नाव घ्यावं किंवा देवाचे भजन लावावेत. ठाकूरजीची, कान्हाची असेल, आपल्या देवाची, आपले जो कोण देव असेल त्या देवाची पूजा करत असताना काहीतरी स्तोत्र म्हणावे, काहीतरी श्लोक म्हणावेत. नाही तुम्हाला कोणता श्लोक आला तर कृष्णाय वासुदेवाय हा श्लोक प्रत्येकाला येतो, तो श्लोक म्हणावा. हा श्लोक खरा आपण झोपताना म्हणत जावा. कारण झोपताना का म्हणायचं तर हे भगवंता दिवसभरामध्ये मी जेवढं काही कार्य केलंय तेवढं कार्य तुझ्या चरणाशी मी समर्पित करतो. कारण जीवनामध्ये आपण जे काही करतो, दिवसभरामध्ये आपण जे काही करत असतो त्यामध्ये आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. जर का ते सगळं फळ आपण देवाला दिलं तर आपल्याला पाप कमी लागेल किंवा आपल्याला पापही लागायचं नाही. म्हणून प्रत्येकाने हा श्लोक झोपताना म्हणायचा कोणता? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे गोविंदा, हे कृष्णा, आज दिवसभरामध्ये मी जेवढं काही कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये माझं काही चांगलं कार्य असेल, काही वाईट कार्य असेल, काही पुण्याचं असेल, काही पापाचं असेल, ते सगळं तुझ्या चरणाशी समर्पित होऊ दे. असं झोपताना हा श्लोक म्हणून झोपावा. त्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर गणपतीचे हे स्तोत्र म्हणायचं प्रत्येकाने. कोणतं आहे तर बघा, प्रथम नाम वक्रतुंड ते, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंडाक्ष, चौथे गजवक्त्र, पाचवे श्री लंबोधर, सहावे विघ्न राजेंद्र, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे ध्रुमवर्ण ते, नववे भालचंद्र, 10वे श्री गजानन, 11वे श्री गणपती, 12वे श्री गजानन. असे हे 12 नावं आमच्या गणपतीचे आहेत. हे 12 नाव प्रत्येकाने घेतले पाहिजे. तुम्हाला नाही लक्षात राहिले तर आमच्या भाऊंच्या घरी या, मी तिथे एक चिठ्ठी लिहून ठेवते, ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांना घेऊन जा. असे हे गणपतीजीची उत्पत्ती झाल्याच्या नंतर आता हे सर्व थाटामाटात राहायला लागले 4 जण. 4 जणांचा संसार जरा जास्त टॉप टू टॉप चालायला लागला. कारण 3 जण कसे असतात, 3 तिकडे काम वेगळे असतात. त्यामुळे ह्या 4 जरा संसार जास्तच थाटामध्ये चालू होता. पण आता आमचे कार्तिकेय महाराज जरा उपवर झाले होते. उपवर झाल्याच्या नंतर पार्वती माता म्हणायला लागल्या, देवा आपला कार्तिकेय आता उपवर झालाय, त्याचं लग्नाचं काही बघा. गणेशजींना ऐकलं, म्हणे पप्पा 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 अगोदर मला लग्न करायचं. म्हणे अरे तू लहान आहेस, तुझा भाऊ मोठा आहे, त्याचं अगोदर लग्न करायचं नाही. म्हणे मला काही माहिती नाही, मला अगोदर लग्न करायचंय. अरे तुझ्या भावाचं मोठं लग्न होऊ दे, अगोदर मोठ्या भावाचं लग्न असतं, नंतर लहान भावाचं असतं. नाही म्हणे पप्पा मला अगोदर मलाच लग्न करायचंय, मला अगोदर लग्न करायचं. म्हणे ठीक आहे, काय करायचं, तुमच्या समोर एक अट ठेवतो. म्हणे जो कोणी या पृथ्वी तलाचं भ्रमण करून येईल, या पृथ्वीची जो कोणी 4 वेळेस प्रदक्षिणा करेल, या पृथ्वीची जो कोणी प्रदक्षिणा करेल त्याचा मी विवाह अगोदर करेल. सांगितलं ठीक आहे. कार्तिकेला बोलवलं, कार्तिकेला अट सांगितलं. कार्तिक म्हणा ठीक आहे. आमच्या कार्तिकेय महाराजांचं वाहन बघितलं तर मोर. मोरावरती स्वार झाले. निघणार आता. तितक्यात गणपती महाराज येतात, आमच्या मोदकावर आपल्या उंदिरावरती बसतात. आणि आता उंदिरावरती बसल्यानंतर ते उंदीर बघितलं तर एवढा. आमच्या गणपती महाराज बघितले तर पोट एवढं मोठं, एवढी मोठी ढेरी त्यांची, आणि बसले त्यांच्या अंगावरती. आता यांना पृथ्वीची प्रदक्षिणा कधी होणार हे पार्वतीच्या मातामध्ये विचार आला. म्हणे भगवंता आपलं गणेशजींचं लग्न नंतरच होणार आहे, अगोदर कार्तिकेचंच होणार आहे. म्हणे कसं ग पार्वती? आणि तेव्हा बघा ना, एवढा मोठा आपला गणपती बसलाय त्या उंदिराच्या अंगावरती, यांची कधी प्रदक्षिणा होणार आहे? म्हणे हो बरोबर आहे. बघता बघता आमचे कार्तिकेय महाराज मोराला घेऊन उडाले. आणि उडाल्याच्या नंतर ते निघले समोर. आणि
आणि आता गणपती महाराज बुद्धीने काम घेतात. काही ठिकाणी बळ उपयोगीचं असतं तर काही ठिकाणी बुद्धी उपयोगाची असते. माझ्या आजोबाजू असं म्हणतात, काही गोष्टी पाहण्याच्या असतात, काही गोष्टी खाण्याच्या असतात. तसं काही ठिकाणी बुद्धी चालवायची असते, काही ठिकाणी बळ चालवायचं असतं. आमचे कार्तिकेय महाराज बळाने शक्तीने उडून गेले. इकडे आता गणपती महाराज सुंदर असं ताट करून आणायला सांगतात उंदरांना. काही छोटे छोटे उंदीर जातात, सुंदर असं ताट करून आणतात आणि ते ताट घेऊन आमचे गणेशजी महाराज महादेव पार्वतीच्या जवळ येतात आणि पार्वती मातेला आणि महादेवाला म्हणतात, पिताश्री माताश्री या इकडे म्हणे, बसा इथे खुर्चीवरती. आणि काय रे गणेशा, तुला जायचं नाही का? म्हणे जायचंय ना पप्पा, जायचंय ना, पण थांबा ना थोडं. काय म्हणे, काय करायचं तुला? थांबा थांबा म्हणे, इथे बसा. सुंदर असे त्यांचे पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू लावतात, पायाला फूल वगैरे ठेवतात, त्यांची पूजा केली सुंदर. आणि सगळी झाल्याच्या नंतर श्लोक वगैरे म्हणायला लागले. सगळं झालं. पार्वती माता आमच्या भगवान शंकराच्या कानात म्हणते, अहो बघा ना आपला मुलगा किती हुशार आहे. ते मोठं कार्ट गेलं म्हणे निघून तसंच. पण हे काय गणेश म्हणे लहान आहे पण लयच भारी आहे म्हणे. अगोदर आपलं दर्शन गिर्शन घ्यायला, पूजा गिजा करायला, चांगल्या कार्याला चांगली सुरुवात करायला, पण याचं शेवटी हारच होणार आहे. आता कधी पृथ्वीची प्रदक्षिणा करेल. नाही पार्वती तू चिंता नको करू, तुझा मुलगा जेवढा तुला गुणाचा दिसतो ना तेवढंच खतरनाक आहे म्हणे. असं हा बघ म्हणे आता काय करतो. तेवढ्यात गणेशजी उंदिरावरती बसतात आणि उंदिरावरती बसून गोल 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 पार्वती मातेला आणि भगवान शंकराला प्रदक्षिणा घालायला लागतात. बघता बघता एक नाही दोन नाही अशा 7 प्रदक्षिणा त्यांनी केल्या. पप्पा आई झाली म्हणे माझी प्रदक्षिणा, चला आता द्या माझं लग्न लावून. म्हणे अरे तू तर अजून माझ्याच जवळ आहेस, कुठे गेलास? म्हणे आई तूच आम्हाला शिकवलेलं आहे, सर्व जग हे आपले आई वडीलच असतात. जगाला कुठे बघायचं असेल तर आपल्या आई वडिलांमध्ये बघावं. मग आता पृथ्वीची प्रदक्षिणा करायची, सगळ्या जगाची प्रदक्षिणा करायची, एवढी मोठी कशाला करत बसू म्हणे. एवढे मोठे माझं जग इथं माझ्या समोर आहे, यांचीच प्रदक्षिणा केलेली बरी ना. त्यामुळे म्हणे आई मी तुझी प्रदक्षिणा केलेली आहे. आता महादेव पार्वती एकमेकांकडे बघून हसायला लागले. म्हणे खरंच महादेवा तुमचं खरं आहे, आपला मुलगा लेच बुद्धिवान आहे. आणि नियमाप्रमाणे अटीप्रमाणे आमच्या गणेशजींनी आता पृथ्वीची प्रदक्षिणा केलेली होती. जशी पृथ्वीची प्रदक्षिणा केली तसं आता गणेशजींच्या लग्नाचा थाटमाट तिथे मग करायला लागले. सर्वांनी हातावरती सुंदर मेहंद्या काढल्या. सर्वांनी आमच्या गणेशजींचा साखरपुडा ठरवण्यात आला. साखरपुड्यासाठी सगळेजण तिथे आलेले आहेत. सगळेजण तिथे साखरपुड्याला आले. पण आता गणेशजींचं लग्न करत असताना गणेशजींच्या पत्न्या अशा होत्या, त्या म्हणे आम्हाला एकच नवऱ्यासोबत लग्न करायचंय. असं म्हणे हा आम्हाला एकच. आता मग आमचे गणेशजी बघायला गेले तर डेरीने एवढे मोठे, सोंड बघितले तर एवढी मोठी, दिसायला एवढूशे बुट्टे. मग आता यांच्यासोबत लग्न कोण करणार? नेमक्या त्या दोघी आल्या. कोणत्या दोघी? मोठ्याने म्हणा की ऐकू येईल. सिद्धी बुद्धी. त्या कोण आहेत? सिद्धी हे क्षेमाचं स्वरूप आहेत, रूप आहेत, आणि बुद्धी म्हणजे लाभ, म्हणजे शुभ आणि लाभ. या दोघांचं स्वरूप म्हणजे आमच्या सिद्धी आणि बुद्धी होत्या. या दोघींसोबत गणेशजींचा सुंदर साखरपुडा झाला. आणि त्यांचा साखरपुडा जसं झालं तसं नारदजी आमच्या कार्तिकेय महाराजांना सांगायला गेले. म्हणे कार्तिकेय तुम्ही इकडे प्रदक्षिणा करायला लागले, तिकडे तुमच्या भावाचं झालं म्हणे लग्न. अरे तो तर माझ्या पाठीमागे सुद्धा दिसत नाही, त्याचं लग्न कसं? माझ्यासोबत आई पप्पाने छळ केला म्हणायला लागले. माझ्यासोबत छळ केलेला आहे, पण आता पृथ्वीची प्रदक्षिणा आरती सोडता येत नाही, पृथ्वीची प्रदक्षिणा ते करायला लागले. तेवढ्यात आमच्या गणेशजींचं ताटामाटा तिकडे लग्न उरकून गेलं. सुंदर त्यांचा विवाह तिथे झाला. जसा त्यांचा विवाह तिथे कैलास पर्वतावरती झाला तसा आपल्याला सुद्धा आता इथे करायचं आहे. सर्वांनी त्या लग्नासाठी इथे तयार व्हा. पण त्या तयार व्हायच्या अगोदर रस्ता मधातून करा. त्या दोघांना मधातून सुंदर असं येऊ द्या.
गणेश जी स्वागतम गणेश जी स्वागतम गणेश जी सुस्वागतम गणेश जी सुस्वागतम गणराया सुस्वागतम गणराया कैलाश के निवासी नमो बार बार हो नमो बार बार हो आयो शरम तिहार नमो तार तार तो आए शरम तिहार नमो तार तार बोले बाबा 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 बोले बोले बाबा कैलाश के निवासी बोले बाबा कैलाश के निवासी बोले बाबा बोले बाबा हर घर में अब एक नारा जय श्री राम हर घर में अब एक नारा नारा गूंजेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा हर घर में अब एक नारा बोले श्री राम हर घर में अब एक नारा नारा गूंजेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा
बरसे जिस पे आए तो कर देंगे सर को दे हर घर में अब एक ही नारा जय श्री राम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम नर्मदे पते शिव हर हर महादेव